come towards next session 12. In last session we see the simplification. याचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करायचं. सिम्प्लिफाईड अँड्रॉइड सिम्प्लिफाईड सर्किट. त्याचं वन मोर प्रॉब्लेम. काय करायचं? सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्किट सो दॅट इट्स simplified circuit contains minimum number of switches and draw the new सर्किट. त्यालाच आपण म्हणूया इक्विव्हॅलंट सर्किट. मग आता इथं टोटल स्विचेस किती आहे बघा या एक्झाम्पलमध्ये. 1 S1 आहे, S2 आहे, S3, S4, S5 आणि त्यांचे डॅश. म्हणजेच काय झाले याच्यात स्विचेस किती आहे? P Q R S T. सिरियल नंबर मी पुढे दिले. ओके. P म्हणजेच कोण? स्विच S1. Q म्हणजे स्विच S2. R म्हणजे स्विच S3. S म्हणजे स्विच S4 आणि हा म्हणजेच स्विच S5. तर असे हे स्विचेस आपण घेतलेत. ओके. त्याच्यात तिघांचे अँड कोण आहे? निगेशन ऑफ R, निगेशन ऑफ S आणि निगेशन ऑफ T. याचा अर्थ काय आहे? स्विच S3 डॅश, S4 डॅश आणि S5 डॅश आर क्लोज आणि L घेतला आपण लॅम्प इज ऑन. अँड देअरफॉर मग आता हे झाले स्विचेस मांडून बघा. सिम्पल पहिल्यांदा मानले, निगेशन नंतर मानले, हे नाही मानले तरी पण चालतात. ओके. S1चा अर्थ S1 क्लोज, S2 क्लोज, S3 क्लोज, S4 क्लोज, S5 क्लोज. हा स्विच S5 आहे. निगेशन ऑफ स्विच S3 डॅश क्लोज, S4 निगेशन ऑफ S4 डॅश क्लोज. असे जेवढे असतील तेवढे पुढे पुढे नंबर जायचा. वेगवेगळे आले नंबर, वेगवेगळे आले की स्विचेस पुढे पुढे जा. डॅश आले तर मग निगेशन घ्या. ओके. मग आता लॅम्प ऑन कधी होणार? लॅम्प इज ऑन व्हेन करंट स्टार्ट झाला. कुठं जाणार? इकडे जाणार. मग इकडे करंटला किती मार्ग आहेत? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ मार्ग आहे. ओके. मग सगळ्यात पहिल्यांदा फर्स्टकडून सुरुवात केली. वरती गेला करंट. S1 आणि S2 क्लोज करायला लागले. S1 मीन्स P अँड मीन्स सिरीजमध्ये अरेंजमेंट आहे म्हणून अँड आला. S2 Q. ओके झाला. R पुढची अरेंजमेंट S3 डॅश. S3 डॅश म्हणजे निगेशन ऑफ R. R चौथी निगेशन ऑफ S. R निगेशन ऑफ T. ही पहिली अरेंजमेंट, पहिला ब्रॅकेट. काय केला? करंट हे दोन्ही क्लोज करावे लागतील. किंवा हा किंवा हा किंवा हा सगळे एकमेकांना पॅरल आहेत, ऑरने जोडलेत. ओके. पुढे करंट इथं आला. इथं आला म्हणजे सिरीजमध्ये आला. मग अँड पुढचा पार्ट पुन्हा पहिला S1 आणि S2 कसे जोडले? सिरीजमध्ये. किंवा S3 R, S4 S आणि S5 म्हणजे T. हे पण कसे जोडलेत आपण? सिरीजमध्ये जोडले. आणि हा झाला तुमचा दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. दिलेल्या सर्किटचा कोणता फॉर्म झाला? सिम्बॉलिक फॉर्म. घाबरू नका. जेवढा प्रॉब्लेम मोठा तेवढा त्याचा ॲन्सर छोटा. आपल्याकडे म्हण आहे, गरजेल तो पडेल काय. तसंच हा प्रॉब्लेम आहे की दिसतो मोठा पण त्याचा ॲन्सर खूप छोटा आहे. ओके. तो पुन्हा घेतो आहे मी. याचं सिम्प्लिफाय करायचं आहे. P अँड Q. इथंही P अँड Q, इथंही P अँड Q. मी P अँड Qच कॉमन घेतला. मग P अँड Q. ओके. R इथंही R आहे. R ब्रॅकेटमध्ये एवढा पार्ट कॉमन घेतला. बरं. ओके. आता काय राहिलं? निगेशन ऑफ R. R निगेशन ऑफ S. R निगेशन ऑफ T. हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं. मधलं साईन अँड इकडे काय राहिलं? R अँड S अँड T. पुन्हा बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो याला आपण. कॉमन घेणं किंवा मध्ये गुणणं. हा कोणता लॉ आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. त्याचा उपयोग करून मी कॉमन घेतला. ओके. निगेशन ऑफ P अँड Q ऑर पहिला ब्रॅकेट किंवा निगेशन ऑफ P अँड Q ऑर दुसरा ब्रॅकेट. आलं. ओके. ह्या तिघांमध्ये सेम साईन आहे. इथंही निगेटिव्ह नाही, इथंही निगेशन आहे, इथंही निगेशन आहे. मी निगेशनच कॉमन घेतो आता. म्हणजेच कोणता लॉ? डी मॉर्गन्स लॉ मी वापरला तर काय होईल बघा? चिन्ह बदलतं. R अँड S अँड T अँड R अँड S अँड T. काय केला? डी मॉर्गन्स लॉ वापरला.
डी मॉर्गन्स लॉ वापरला. आता हा पूर्ण स्टेटमेंट जर एक मानला, समजा तो पी असेल तर त्याच्या पुढे काय आहे, निगेशन ऑफ पी, हाही पुन्हा तोच आहे पी, आणि असं असेल तर काय आहे, निगेशन ऑफ पी अँड पी. अँडला दोन्ही ट्रू येणं शक्य आहे का, नाही, ऑलवेज फॉल्स. म्हणजेच काय माहिती आहे, या पूर्ण मोठ्या ब्रॅकेटचं ॲन्सर काय आहे, फक्त यप आहे. त्याचं कारण का, हा कॉम्प्लिमेंट लॉ आहे. ओके, आरला दोन्ही फॉल्स लागतात. हा फॉल्स असेल तर फॉल्स होईल, हा ट्रू असेल तर हे ट्रू होईल. म्हणजे हे याच्यावर डिपेंड आहे का, नाही, तर हे कुणावर डिपेंड आहे, याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजेच काय झालं, पी अँड क्यू हा कोणता लॉ आहे माहिती आहे, आयडेंटिटी लॉ आहे. हा कोणता लॉ आहे, आयडेंटिटी लॉ आहे. याचा अर्थ बघा, नवीन जे सिम्प्लिफाईड सर्किट आहे तिकडे किती स्विचेस होते बघा, केवढं मोठं सर्किट होतं. त्याचं सिम्प्लिफाईड सर्किट म्हणजे थोडक्यात आपल्या टी व्हीमधलं सर्किट आणि आपल्या हातात असलेलं रिमोट, एकदम रिमोट एवढाच असतो. ओके, आणि सर्किट टी व्हीच्या मागचं खूप मोठं असतं. मग त्याचा हा सिम्प्लिफाईड फॉर्म आला. काय आलं, अँड देअरफॉर सिम्प्लिफाईड सर्किट इज, कमीत कमी स्विचेस आहेत, फक्त 2 आहे. सिम्प्लिफाईड सर्किट इज पी अँड म्हणजे सिरीजमध्ये जोडले कोण, S1 आणि S2, आणि हा झाला तुमचा सिम्प्लिफाईड सर्किट तयार. असा हा तुमचा प्रॉब्लेम संपला, तुमचा प्रॉब्लेम. ओके, तर अशा प्रकारे आणखी कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवता येतील. ओके, आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. तर ह्या प्रॉब्लेममध्ये हाही प्रॉब्लेम दिसायला भरपूर मोठा आहे आणि छान आहे. हे दोन्ही प्रॉब्लेम आत्ता घेतला हा आणि हा प्रॉब्लेम मी घेतोय तो हे मिशेलिनियस एक्झरसाईजमधले आहेत. ओके, S1 S2 S1 डॅश. ओके, दुसरं देन S1 डॅश S2 S3, then S1 S2 S3, one more. हा आहे S1 S2 डॅश आणि S3, आणि मग याला पुढे जोडली आपण इकडे बॅटरी, लॅम्प, अँड मग हा झाला तुमचा कन्सेप्ट. ओके, हा तुमचा एक्झाम्पल आहे, मिशेलिनियसमध्ये एक्झाम्पल दिला आहे आपल्याला. ओके, मग इथं स्विचेस किती आहे, पी म्हणजे कोण, स्विच S1, क्यू स्विच S2, आर स्विच S3, नंतर त्यांचे आहे S1चा डॅश आहे, S2चा डॅश आहे. ओके, S1चा डॅश म्हणजे निगेशन ऑफ पी, S1 डॅश, निगेशन ऑफ क्यू, S2 डॅश, स्विच S1 डॅश, स्विच S2 डॅश. ओके, झाले, हे स्विचेस आहे. एल काय आहे, लॅम्प आहे, मानून घ्यायचं एवढं. जे जे दिलं आहे ते शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून घेतलं. नंतर वाटल्यास हे लिहायचं असेल तर निगेशन ऑफ पी, स्विच S1 डॅश, निगेशन ऑफ क्यू, स्विच S2 डॅश, आणि S3चा डॅश असेल तर तोही घेऊ शकतो आपण, पण याच्यात नाही आहे. ओके, मग लॅम्प ऑन कधी होणार बघा. लॅम्प ऑन, करंट पास झाला, याला किती वे आहेत, 1 2 3 4 मार्ग आहेत करंटला मूव्ह व्हायला. मग सगळ्यात पहिला मार्ग पी, S1 म्हणजे पी सिरीज आहे, अँड S2 क्यू अगेन सिरीज, अँड निगेशन ऑफ पी, हा पहिला संपलं. 2 नंबरला आर पॅरलल आहे, S1 डॅश, निगेशन ऑफ पी, अँड S2 क्यू, अँड S3 आर, आर पुन्हा दुसरा S1 पी, अँड S2 अँड S3 आर, आणि पुन्हा शेवटी S1 पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर, आणि असा हा तुमचा झाला सिम्बॉलिक फॉर्म. ओके, बराच मोठा आला पण टिपिकल नाही. ओके, एक्झाम्पल खूप छान आहे, आला तर 4 मार्काला येईल एक्झामला.
ओके, त्याच्यासाठी हे काही चांगले एक्झाम्पल्स आपल्याला दिलेत. आता बघूया याच्यात. बघा, या तिघांमध्ये सेम साईन आहे आणि सेम साईन असेल तर कोणतेही दोन घेऊ शकतो. का बरं मी असं म्हणतोय, तर इथं पी आहे आणि त्याचं निगेशन आहे. मग पी आणि त्याचा निगेशन एकत्र घेतला आणि मग त्याच्यामध्ये क्यू ॲड केला. हा तुमचा पहिला ब्रॅकेट बघा. का तर त्यांच्याबद्दल आपल्याकडे माहिती आहे म्हणून. ओके, आर पुन्हा बघूया. निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड आर. चार आहेत, कोणतेही सगळ्यांमध्ये आर आहे. कोणतेही दोन तुम्ही एकत्र घेऊ शकता. मी पहिल्या याच्यात सुद्धा तोच कंडिशन वापरला. कोणतेही दोन घेतले, या दोघांमध्ये मी हे दोन्ही एकत्र घेतोय. आर पी अँड क्यू अँड आर. आर शेवटचा पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर पुन्हा आहे तसाच. इथं सिमिलर नाही, वेगवेगळे आहेत. इथंही वेगवेगळे आहेत. इथं दोन सारखे आहेत म्हणून याला असोसिएटिव्हिटी असं म्हणतो आपण. तीनपैकी कोणतेही दोन आपण वापरू शकतो. असोसिएटिव्हिटी. ओके, देन बघा येतं आता. पी अँड निगेशन ऑफ पी. पी अँड निगेशन ऑफ पी ऑलवेज फॉल्स. पी अँड निगेशन ऑफ पी ऑलवेज फॉल्स. आर. आता निगेशन यांना बघा, या दोन्ही ब्रॅकेटकडे बघा. बघा, एवढा पार्ट सेम आहे. कोणता? क्यू अँड आर. कोणता पार्ट सेम आहे? क्यू अँड आर. त्याच्या पुढचं साईन ते पण आहे. मग आता ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? पहिल्या ब्रॅकेटमध्ये राहिला पी, मिडलचं साईन आणि पुन्हा पी. एम आय करेक्ट? हा झाला ह्या दोन्ही ब्रॅकेटचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ रिव्हर्स वापरला. हा मात्र आहे तसाच. अँड आर. कोणता लॉ वापरला? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि पहिल्यासाठी वापरला कॉम्प्लिमेंट लॉ. इथं काय केलं पुन्हा सांगतो. एवढा पार्ट कॉमन निघतो आहे, सारखा आहे. कॉमन घेतला निगेशन ऑफ पी ऑर पी. आणि पुन्हा एफ अँड क्यू. अँडला दोन्ही ट्रू लागतात पण एक कायमचा फॉल्स आहे. म्हणजे हा काय आहे, याच्यावरनं हा एफच येणार. आर. निगेशन ऑफ पी ऑर पी. आरला दोन्ही फॉल्स शक्य नाही, ऑलवेज ट्रू. अँड क्यू अँड आर ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर. ओके, एफ आर. एफ आर. आता हा ट्रू असेल तर ट्रू होईल, हा फॉल्स असेल तर फॉल्स होईल. म्हणजे याच्याबद्दल आपण काय घेणार फक्त. पुन्हा बघा, हा तसाच ठेवतो थोडा वेळ. आर. टी अँड. अँडला दोन्ही ट्रू लागतात. हा ट्रू असेल तर ट्रू होईल, हा फॉल्स असेल तर फॉल्स होईल. म्हणजे कुणावर डिपेंड आहे? याच्यावर डिपेंड आहे. क्यू अँड आर. आयडेंटिटी लॉ याला वापरला. आर पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर. हा शेवटचा ब्रॅकेट. कोणता लॉ वापरला? आयडेंटिटी लॉ वापरला. ओके, दे. झालं इथपर्यंत? काही शंका? दे. बघून घ्या पुन्हा. प्रॉब्लेम खूप छान आहे. एफ आर समथिंग हाच येईल. क्यू अँड आर ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर. आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ डबल वापरला. ओके, आता पुन्हाही काय कॉमन आहे बघा. एवढा पार्ट कॉमन आहे. म्हणजेच काय राहिलं फक्त ब्रॅकेटमध्ये? क्यू आर पी अँड निगेशन ऑफ क्यू. आणि कॉमन आहे अँड आर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ किंवा गुणाकार केला तरी पण चालेल, पण ते लेंदी होईल. हा शॉर्टकट आहे. ओके, आता पुढची स्टेप बघा. इक्वल टू. पुन्हा दोघांच्यामधलं साईन अपोजिट आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाहेरच्याने मध्ये गुणा. क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू अँड आर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तोच लॉ पुन्हा वापरला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता एक लॉ तुमच्या लगेच लक्षात आला असेल. कोणता? हा. काय येईल तो? क्यू ऑर पी अँड. हा काय येईल? ट्रू. ब्रॅकेट कंप्लीट. अँड आर. कॉम्प्लिमेंट लॉ. तो ऑर त्याचं निगेशन नेहमी
ट्रू असतं. अँडला हा ट्रू असेल तर ट्रू होईल, हा फॉल्स असेल तर फॉल्स होईल. म्हणजेच काय आहे, क्यू ऑर पी अँड आर. कोणता लॉ, आयडेंटिटी लॉ. पुन्हा काय वापरला, आयडेंटिटी लॉ वापरला. आणि हे झालं सिम्प्लिफिकेशन. सगळे वेगवेगळे आहेत. जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता, फक्त याला कॉम्युटेटिव्हिटी वापरू शकता. पी ऑर क्यू अँड आर. याचा अर्थ तिकडे 9 स्विचेस होते, 9 नाही 12 स्विचेस होते, किती राहिले, 3च राहिले. कसे जोडले 2, पी ऑर क्यू, हे 2 पॅरलल जोडले. ऑर म्हणजे पॅरलल. कोण, S1 S2 अँड याला काय जोडला, S3 जोडला. आणि हा झाला तुमचा सिम्प्लिफाईड सर्किट तयार. हा झाला तुमचं सिम्प्लिफाईड सर्किट तयार. तर अशा प्रकारे कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला घेता येतील. फक्त थोडंसं पेशन्स ठेवा, शांततेने सोडवा. रूल्स कोणते वापरले ते बघा, तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. ओके, देन टर्न टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. ऑब्टेन द इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट. ऑब्टेन, तोच कन्सेप्ट, तोच प्रॉब्लेम. ऑब्टेन इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट फॉर ऑब्टेन इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट फॉर. बघा, हा एक प्रॉब्लेम आहे. बहुतेक घेतला आहे आपण हा. ऑब्टेन द इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट फॉर S1 डॅश S2. ओके, पुन्हा बॉक्स आहे, 2 स्विचेस आहेत. S1 S2 डॅश S1 S2 हे सगळे एकत्र जोडले. आणि नंतर याला इकडून इनपुट दिलं, इकडे आउटपुट. हे तुमचं सर्किट आहे. हा पण मिशेलिनियसमधलाच प्रॉब्लेम आहे. ओके, मग इथं स्विचेस किती आहेत, पी क्यू. नंतर हा काय आहे, स्विच S1. हा काय आहे, स्विच S2. आणि त्यांचे काय आहेत, निगेशन आहे. मग लॅम्प कधी ऑन होणार, बघा तुम्हीच सांगा. 3 वेज आहेत. पहिला वे, निगेशन ऑफ S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P ऑर S2 Q ऑर P ऑर निगेशन ऑफ Q ऑर P ऑर Q. सगळ्यांच्यामध्ये सेम साईन आहे. एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी ऑर आहे, सगळ्याच ठिकाणी ऑर आहे. आणि म्हणून आपण ऑरमध्ये मग याच्यापैकी कोणतेही तुम्हाला वाटेल ते एकत्र घेऊ शकता. मग मी कोण घेणार, ज्यांच्यासाठी आयडिया आहे, निगेशन ऑफ P ऑर P, हे दोन्ही एकत्र घेणार. ऑर Q आहे का, आहे बघा, Q ऑर निगेशन ऑफ Q. कोणते, हे 2 एकत्र घेतले. ऑर काय राहिले, P ऑर Q. बघा बरं, काही चुकलं आहे का. P निगेशन ऑफ P ऑर P, देन Q ऑर निगेशन ऑफ R. ऑर का, असोसिएटिव्हिटी. सगळ्यांच्यामध्ये सेम साईन आहे, कोणतेही 2 एकत्र घेऊ शकता. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना, आयडेंटिटी लॉ, सॉरी कॉम्प्लिमेंट लॉ. हा पण तो आणि त्याचं निगेशन ट्रू. ऑर P ऑर Q. आणि या सगळ्यांचा ॲन्सर काही माहिती आहे, अँड आहे, एक टी आहे. ऑरला दोन्ही एप येणं शक्य आहे का, नाही. म्हणजेच काही ट्रू. म्हणजे लॅम्प इज ऑलवेज ऑन, लॅम्प इज ऑलवेज ग्लो किंवा ऑन.
लॅम्प नेहमी ऑन होईल. म्हणजेच हे सर्किट चालेल का? जसं पहिलं सगळं एप आलं होतं तसं हे पण चालणार नाही. म्हणजेच अशा सर्किटला इक्विव्हॅलंट सर्किट नाही, याला पण इक्विव्हॅलंट सर्किट नाही. ओके, देन त्याच्यात आणखी एक कन्सेप्ट असतो, त्यातला एखादा प्रॉब्लेम बघूया आपल्या एक्झरसाईजमध्ये. या सगळ्या व्हरायटीज दिलेल्या आहेत. ओके, उदाहरणार्थ चेक whether the following circuit are logically equivalent. बघा, लॉजिकली इक्विव्हॅलंटचा कन्सेप्ट इथं पण आहे. आता लॉजिकली इक्विव्हॅलंट म्हणजे पहिल्यावरनं दुसरं मिळालं पाहिजे किंवा दुसऱ्यावरनं पहिलं मिळालं पाहिजे. डुएल नाही लिहायचं आहे, पहिल्यावरनं दुसरं किंवा दुसऱ्यावरनं पहिलं. त्याचं पहिलं एक्झाम्पल घेऊ. पहिल्या एक्झाम्पलमध्ये इकडचं बघा, पहिलं सर्किट हा आहे S1, हा आहे S2 आणि हा आहे S3. हे पहिलं सर्किट, याला बॅटरी आणि लॅम्प जोडलेला आहे. याच्यातला दुसरं सर्किट आहे, पॅरलल अरेंजमेंट आहे. बघूया, S1 S2 S1 S3 आणि मग यालाही पुन्हा बॅटरी आणि लॅम्प जोडले. असे दोन प्रकारचे सर्किट आहे. मेन सर्किट मी फक्त बॅटरी आणि लॅम्प जोडायचं ठेवलं आहे एवढं. हे इनपुट, इकडे आउटपुट. ओके, मग या दोन्हीमध्ये किती स्विचेस आहेत? दोन्हीमध्ये स्विचेस किती आहेत? PQR. P म्हणजे स्विच S1, Q म्हणजे स्विच S2, R म्हणजे स्विच S3. ओके, कुणाचंही निगेशन नाही. अँड देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म आपण पहिल्याला म्हणू वाटलं स्टेटमेंट पॅटर्न S1 काय येईल? P अँड बघा Q or R अँड दुसऱ्याचं सिम्बॉलिक फॉर्म बघा, P अँड Q पॅरलल आहे or P अँड R. मग यापैकी कोणताही पहिला घ्यायचा. नाव कन्सिडर फर्स्ट P अँड Q or R किंवा हा घेतला तरी चालेल. पहिला घ्यायचा S1. ओके, मग याला लॉ वापरता येईल का? तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर वापरला तर काही P अँड Q or P अँड R. हा कोणता लॉ वापरला? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आणि हा लगेच तुम्हाला काय मिळाला? S2 मिळाला. याचा अर्थ हे दिलेले सर्किट्स कसे आहेत? लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. असं आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला एक्झरसाईजला दोनच एक्झाम्पल आहे, तर एक मी घेतला, एक तुम्हाला दिला आहे. ओके, तर असा हा इक्विव्हॅलंट सर्किट चेक करण्याचा प्रॉब्लेम. देन टर्न टुवर्ड्स नेक्स्ट, राईट दी सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फॉर्म, राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट. construct its switching table. Construct its switching table and interpret it. ओके, याच्यावरचं एक्झाम्पल बघूया. हा आहे S1, हा आहे S2 आणि आणखी स्विचेस आहेत S2 डॅश आणि इकडे आहे S1 डॅश आणि हा आहे S2. हे सर्किट आहे. ओके, हा तुमचा लॅम्प आहे, सॉरी बॅटरी. दिस इज लॅम्प प्लस मायनस. बघा S1 S2 डॅश S1 डॅश S2. ओके,
बघूया याच्याकडे. मग लेट इथं किती स्विचेस आहेत, पी क्यू, नंतर निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू. पी म्हणजेच स्विच S1, क्यू म्हणजे स्विच S2, निगेशन ऑफ पी म्हणजे स्विच S1 डॅश, निगेशन ऑफ क्यू म्हणजे स्विच S2 डॅश. अँड देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज काय येईल, सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे लॅम्प कधी ऑन होणार, जर करंट असेल तर सिम्बॉलिक फॉर्म इज लॅम्प इज ऑन वेन. करंटला किती मार्ग आहेत, 1 2 3 मार्ग आहेत. मग पहिला पी हा पॅरलल आहे म्हणून आर, निगेशन ऑफ क्यू आर, निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, हा झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा काय करायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म सिम्प्लिफाय नाही करायचं, टेबल बनवायचं आहे. मग टेबलमध्ये कोणकोणते कॉलम येतील, टेबलमध्ये काय काय येईल बघा, पी, देन क्यू, देन निगेशन ऑफ पी, देन निगेशन ऑफ क्यू, आणि मग याला असोसिएटिव्हिटी वापरली तर हा पहिला ब्रॅकेट होईल. कोणता, पी आर निगेशन ऑफ क्यू, देन निगेशन ऑफ पी अँड क्यू. नंबर द्या, 1 2 3 4 5 6 आणि 7 कॉलम काय येईल तर 5चं, आणि याचं काय आहे आर आहे, 5 और 6, तर असे कॉलम येतील. ओके, याला ट्रूथ व्हॅल्यू किती येतील, सिम्पल स्टेटमेंट किती आहेत, 2 आहेत, मग 4 ट्रूथ व्हॅल्यू येतील. कोणत्या, लेटस चेक. ओके, त्या ट्रूथ व्हॅल्यू कोणत्या त्या बघूया. 1 1 0 0 1 0 1 0 या तुम्हाला माहिती आहेत. ओके, निगेशन ऑफ पी 0 0 1 1 0 1 0 1. आता पी आर निगेशन ऑफ कोण, क्यू, 1 नंबर 4 नंबर, आरला दोन्ही 0 लागतील. इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे, इथं आहे. 3 नंबरला फक्त दोन्ही 0 आहे, बाकीच्या ठिकाणी नो प्रॉब्लेम. आता शेवटचा बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी 3 नंबर अँड क्यू 4, अँड आहे, अँडला दोन्ही 1 लागतात. इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे. 3 नंबरला फक्त आहे, बाकीच्या ठिकाणी दोन्ही 1 नाहीत. ह्या दोघांचा आर घ्यायचा आहे. आर म्हणजे दोन्ही 0 असतील तर दोन्ही 0 आहेत का नाही. याचा अर्थ काय झाला माहिती आहे, लॅम्प इज, याचा अर्थ काय झालं, लास्ट कॉलम कंटेन्स ऑल 1. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आहे, लॅम्प इज ऑलवेज ऑन. प्रॉब्लेम आहे, हे काय आहे, लॅम्प इज ऑलवेज ऑन इरिस्पेक्टिव्ह ऑफ द अरेंजमेंट ऑफ द गिवन सर्किट. या सर्किटमध्ये लॅम्प हा नेहमी ऑन असणार, असं इंटरप्रिटेशन आपल्याला द्यावं लागतं. तर असा हा प्रॉब्लेम. ओके, आणखी एक प्रॉब्लेम आपण घेऊ शकतो. ओके, कम टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. एकदम सोपा पार्ट आहे आणि आपल्याला इझिली जमेल, एकदम छान पार्ट. याच्यावर कमीत कमी 2 मार्क, जास्तीत जास्त 4 मार्काचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणखी एक सर्किट बघा. सर्किट म्हणजे हे आपलं, नाहीतर म्हणाल आपण सहज एखाद्याला म्हणतो सर्किट आहे का, तर तसं नाही आहे. हा आमचा सर्किट आहे, S1 S2 डॅश S3 डॅश. ओके, देन हिअर अगेन S1, देन S2 S3 S2 S3, आणि इकडे इनपुट दिलं, इकडे म्हणजे इकडे बॅटरी जोडली आम्ही, इकडे लॅम्प जोडला आणि हा सर्किट तयार झाला. याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल तुम्हाला. आता मी काही लिहित नाही, ते काय आहे, स्विचेस पी आहे, पी म्हणजे स्विच S1, क्यू स्विच S2, आर स्विच S3, निगेशन ऑफ क्यू स्विच S2 डॅश, निगेशन ऑफ आर स्विच S3 डॅश. अँड देअरफॉर सांगता येईल का सिम्बॉलिक फॉर्म काय, सिम्बॉलिक फॉर्म इज S1
पी ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर, हा झाला एक ब्रॅकेट. नंतर करंट इकडे आला म्हणजे सिरीज सरळ आला. अँड पुढे S1 P ऑर आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये Q अँड आर. ओके, देन बघूया पी आर ह्या दोघांनाही निगेशन आहे. मग निगेशन म्हणजे डी मॉर्गन्स लॉ वापरलं तर मधलं साईन कॉमन घेतलं तर आतलं साईन चेंज होतं. अँड हा पहिला ब्रॅकेट अँड पी आर, सॉरी आपल्याला याचा काय बनवायचा होता, टेबल बनवायचं होतं. बघा सिम्प्लिफाय असं नव्हतं करायचं, याचं फक्त टेबल बनवायचं आहे क्यू अँड आर. तर हा टेबल बनवायचा आहे. मग टेबल बनवायचं आहे म्हटलं सिम्प्लिफिकेशन चालेल का, नाही. टेबल म्हटलं की टेबलच यायला पाहिजे, सिम्प्लिफिकेशन चालणार नाही. मग त्याच्यासाठी बघूया पी देन क्यू देन आर, पी क्यू आर, देन निगेशन क्यू आला आहे, देन निगेशन आर पण आला आहे. देन पहिला ब्रॅकेट कोणता, पी आर निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर. बघा तिघांमध्ये सेम साईन आहे, ऑर आहे. मग तिन्ही 1 असतील, तिन्ही 0 असतील तर 0 होईल, नाही तर 1 येईल. मी डायरेक्ट घेतला आहे हा कॉलम. ओके, जागेचा प्रॉब्लेम आहे. क्यू अँड आर हा, नंतर पी ऑर क्यू अँड आर आणि होल स्टेटमेंट. त्याच्यासाठी नंबर द्यावा लागेल 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथं काय आहे 6 अँड 8 आहे आणि हा कॉलम नंबर 9. खरे तर याचे आणखी एक कॉलम वाढलं असतं, पण आपण हा ऑरचा एकच कॉलम घेतला आहे तिघांमध्ये पण. ओके, ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे याच्या 1 1 1 1 1 0 1 0 आणि पुढे 1 2 3 4 1 1 0 0. जागेचा प्रश्न आहे, बघून घ्या. ओके, तुमच्या सरळ ओळीत आलं तर हे क्लिअर होऊन जाईल. आर 1 0 1 0 1 0 1 0. निगेशन ऑफ क्यू 0 0 1 1 0 0 1 1. निगेशन ऑफ आर 0 1 0 1 0 1 0 1. आता पी एक नंबर कॉलम बघा, पी हा 1 नंबर कॉलम आहे. निगेशन ऑफ क्यू 4 नंबर आहे आणि हा 5 नंबर आहे. मी जे ॲरो केलेत वरती 1 4 5, तिन्ही 0 आले तर 0 लिहायचं. पहिल्या 4 केसला तर पी ट्रू आहे. ओके, पहिल्या 4 केसला, पहिली केस, दुसरी केस, तिसरी, चौथी झालं. 5व्याला हा 0 आहे, हा 0 आहे, हा पण 0 आहे, हा पण 0 आहे. ओके, म्हणजे 0. त्याच्या पुढे 1 1 1. चेक करून बघा, फक्त एकाच ठिकाणी 0 येईल. आता क्यू अँड आर 2 नंबर आणि 3 नंबर अँड आहे. अँडला दोन्ही 1. पहिल्या केसला आहे, दुसऱ्या केसला नाही, तिसऱ्याला नाही, चौथ्याला नाही, 5व्याला आहे, 6व्याला नाही, 7व्याला नाही आणि 8व्याला पण नाही. तर हा दुसरा कॉलम तुमचा. ओके, देन पी आर पी आणि हा पी आर 1 नंबर आणि 7 नंबर यांचं काय घ्यायचं आहे, डिस्जंक्शन घ्यायचं आहे. मग पहिले 4 पी 1 आहे म्हणून हा 1 आहे, 5व्याला हा 1 आहे आणि इथून पुढे दोन्ही 0 आहेत. शेवटचे 3ला दोन्ही 0 आहेत. ओके, 6 अँडला दोन्ही 1 असतील तर 1 नंबर आणि 6 नंबर आणि 8 नंबरकडे बघा. पहिला 1 आहे, दुसरा 1 आहे, तिसरा 1 आहे, चौथाही 1 आहे आणि त्याच्या खाली 1 आहेत का बघा. 6 नंबर हा 0 आहे, पुढे हे 0 आहे म्हणजे 1 2 3 4 आणि हा कॉलम बघा, हा कॉलम आणि हा 1 नंबरचा कॉलम बघा, दोन्ही सेम आहेत. हे दोन्ही कॉलम कसे आहेत, सेम आहेत. याचाच अर्थ हे इक्विव्हॅलंट सर्किट आहे आणि या सगळ्या सर्किटचं इक्विव्हॅलंट आन्सर काय आहे, पी आहे. हा तुमचा इंटरप्रिटेशन आहे. म्हणजे स्विच S1 S2 वरती काही डिपेंड आहे का नाही. S1 जरी ऑन केला तरी हे सर्किट ऑन होतं. याचे इक्विव्हॅलंट सर्किट आहे आणि याचा इक्विव्हॅलंट कोण आहे, पी आहे. फ्रॉम फर्स्ट अँड लास्ट कॉलम ट्रूथ व्हॅल्यूज आयडेंटिकल आहे आणि म्हणून दे आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. म्हणजेच याच्या लॉजिकली इक्विव्हॅलंट कोण आहे, फक्त पी आहे. तर असा हा वेगवेगळा कन्सेप्ट आहे आणि असं हे वेगवेगळे लॉजिकवरचे प्रॉब्लेम
आणि इथं आपला लॉजिक हा टॉपिक संपतो.